हॅलो ट्रेडर्स, वेलकम बॅक टू द चॅनल. येस, मार्केट चांगलं खाली आलेलं आहे आणि हा जो चान्स आहे हा परत परत येत नाही. स्टॉक्स जे आहेत अगदी चांगल्या प्राईसमध्ये मिळत आहेत, डिस्काउंट लागलेला आहे असं आपण म्हणू तर. चांगले चांगले स्टॉक्स ऑल टाईम हायपासून 100%, 70%, 50%च्या खाली आहेत. ठीक आहे, ज्यांचं फंडामेंटल्स सुद्धा खूप छान आहे आणि खूप चांगला इथे रिवॉर्ड बनू शकतो. ठीक आहे, तर का नाही आपण इथे इन्व्हेस्ट करायचं? जर खरंच तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे तर काय बघून तुम्हाला कोणत्या स्टॉकमध्ये एंट्री करायची आहे? आता कोणते स्टॉक मी ते नाही सांगू शकत, पण येस, काय बघून तुम्हाला स्टॉक्स फाइंड करायचे आहेत, स्टॉक्स कसे निवडायचे आहेत इन्व्हेस्टमेंटसाठी. आता इन्व्हेस्टमेंट म्हटली की आता बघा, काही काही स्टॉक जे आहेत अगदी ऑल टाईम हायपासून जसं तुम्हाला सांगितलं 100, 50, 70%, काही 30% आहेत, काही 20% आहेत. तर बघा, 20-30%साठी नाही तर 50 to 100%साठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर जो कालावधी आहे, ठीक आहे, तो असणार आहे जवळपास 1.5-2 वर्षासाठी तुम्ही ठेवू शकता. ऑल टाईम हायपर्यंत आला की तुम्हाला तो बुक करायचा आहे. पण आता मी शोधायचं कसं? ठीक आहे, मी स्टॉक्स कसे शोधायचे की मला कोणत्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचे आहेत पैसे? रॅन्डम कोणत्याही स्टॉकमध्ये येऊन इन्व्हेस्ट करून घ्यायचे का? नाही. मला पाहिजे आहे की चांगले करेक्ट झालेले स्टॉक सुद्धा, म्हणजे चांगल्या डिपमध्ये तुम्हाला मिळतील. फंडामेंटल्स पण चांगले असले पाहिजे आणि त्यातल्या त्यात चांगला ब्रेकआउट किंवा सपोर्ट घेतलेला स्टॉक जर मला मिळाला तर आणखीच चांगलं. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे की कशा प्रकारे तुम्ही स्टॉक्स पिक करू शकता. जाऊया स्क्रीनवर. ओके, तर बघा, तुम्हाला पहिले ड्रॉइंग थ्रू मी समजून सांगते, त्याच्यानंतर आपण एक्झाम्पल्स बघूयात आणि ते तुम्हाला स्वतः शोधायचे आहेत. निफ्टी 200मध्ये जाऊन तुम्ही शोधलात तरीही चालेल, इझिली तुम्हाला मिळतील. ठीक आहे, ड्रॉ कसे करायचे हेही तुम्हाला मी सांगते. पण बघा, ह्याच्यामध्ये आहे बघा, याच्यामध्ये 2 सेटअप आहेत. मी आता जे तुम्हाला देते आहे त्याच्यामध्ये आहे एक फॉलिंग ट्रेंड लाईन, स्टीप अशी ट्रेंड लाईन पाहिजे आहे आपल्याला, आणि त्याचा ब्रेकआउट एकतर झालेला असेल तर खूप वरती गेलेला नसायला पाहिजे. 4-5% वरती गेला असेल तर येस, ब्रेकआउट करून 4-5% वरती गेला असेल तर येस, आपण पोझिशन घेऊ शकतो. किंवा मला पाहिजे आहे की ट्रेंड लाईनच्या जवळ क्लोज झालेला वगैरे. तर मी तुम्हाला ड्रॉइंग थ्रू एकदा समजून सांगते. त्याच्यानंतर आहे सपोर्ट. ठीक आहे, मल्टिपल सपोर्ट जर घेतलेला आहे स्टॉकनी आणि अगदी सपोर्टच्या जवळ आलेला आहे तर येस, आपण तिथे पोझिशन क्रिएट करू शकतो. पण सपोर्ट घेऊन ऑलरेडी 10-15-20% गेलेला असेल, तो माझ्या काहीही कामाचा नाही आहे. मला पाहिजे की सपोर्ट पासून जास्तीत जास्त 4-5% हा वरती असला तर ठीक आहे, मी पोझिशन घेऊ शकतो. कारण की आपण इथे गेन पण किती बघत आहोत, 50-100%. तर 5%चा आपण SL इथे ठेवू शकतो. तर येस, आता बघा, ड्रॉइंग थ्रू जर मी तुम्हाला शिकवलं तर पहिले आपण बघूया फॉलिंग ट्रेंड लाईन. तर इथे बघा, काय आहे, अशी स्टीफ ट्रेंड लाईन आणि मला पाहिजे आहे की प्राइस जी आहे ही अशा प्रकारे सेम या ट्रेंड लाईनवरून फॉल करती आहे आणि मला पाहिजे आहे की ही एकतर ट्रेंड लाईनच्या जवळ क्लोज झालेली असायला पाहिजे, किंवा मला असं मिळेल की ट्रेंड लाईनच्या जवळ येण्याचं अजून बाकी आहे. आपल्याला काय करायचं आहे, इथे वेट करायचं आहे ब्रेकआउटचा. ठीक आहे, वेट करायचं आहे. मे बी 2-3 दिवस लागतील, मे बी 4-5 दिवस लागतील. ठीक आहे, तर असे स्टॉक्स मला पाहिजे आहे की ट्रेंड लाईनच्या जवळ आलेले आहेत किंवा यायचे बाकी आहेत, किंवा तुम्हाला मिळतील की ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट झालेला आहे. पण इथे जी कॅन्डल बनलेली आहे, मे बी 1-2 कॅन्डल असू शकतात. तर ट्रेंड लाईन पासून मला पाहिजे जास्तीत जास्त 5% गेलेला असेल तर ठीक आहे. हा जर ऑलरेडी मोठी रॅली झालेली असेल इथे 20-30%ची, तर नाही, हा माझ्या काहीही कामाचा नाही आहे. तर मी काय करणार, असे स्टॉक शोधणार. हा झाला पहिला सेटअप. ठीक आहे, लॉंग टर्म. आणि आपल्याला हे पण बघायचं आहे की इथून ते ऑल टाईम हायचा जो डिस्टन्स आहे, आपण स्केलनी इथे मेजर करूयात. जर जो डिस्टन्स आहे तो खूप कमी आहे, 20%, 15%,
30%, तर तिथे आपण नाही जायचं. तुम्हाला 1-2 वर्षासाठी जर इन्व्हेस्ट करायचे आहे तर मला पाहिजे की 50 to 100% फॉल झालेला स्टॉक. ठीक आहे. आता हा झाला फॉलिंग ट्रेंड लाईनचा सेटअप. त्याच्यानंतर आहे सपोर्ट. ठीक आहे. आता समजा असा सपोर्ट जर बनत असेल, स्टॉक जो आहे, मला पाहिजे आहे की स्टॉकनी या लेवलवरती मल्टिपल टाइम सपोर्ट घेतलेला आहे आणि आता हा इथे आलेला आहे. तुम्हाला मिळेल की स्टॉकनी सपोर्ट ऑलरेडी घेतलेला आहे, म्हणजे या सपोर्ट पासून, ट्रेंड लाईन पासून जास्त वर नाही आहे. ठीक आहे. 5-6% वर असेल चालेल, पण त्याच्यापेक्षा जास्त वर असेल तर तो कन्सिडर आपण करायचा नाही आहे. ठीक आहे. तर आणि दुसरी गोष्ट आणखी बघायचं आहे मला की याचा जो ऑल टाइम हाय आहे, समजा इथे आपला ऑल टाइम हाय असेल अशा प्रकारे, हा इथून जर आपण मेजर केला तर मला ॲटलिस्ट 50% हा फॉल झालेला स्टॉक असायला पाहिजे. आता असा सपोर्ट मिळू शकतो, नाहीतर तुम्हाला असा पण सपोर्ट मिळू शकतो, अशा प्रकारे पण सपोर्ट मिळू शकतो ट्रेंड लाईन. ठीक आहे. तर इथे सुद्धा आपण काय करू शकतो, पोझिशन क्रिएट करू शकतो. फक्त मला पाहिजे, मी काय करणार, मेजर करणार की स्टॉक ॲटलिस्ट 50%, 40-50, 70-100% खाली असेल ऑल टाइम हाय पासून. ठीक आहे. तर येस, आता हे आपले झाले सेटअप्स. हे झाले सेटअप्स. आता यांना फाइंड कसं करायचं आहे, मी जस्ट काही स्टॉक्स तुम्हाला दाखवते. एक स्टॉक दाखवते जो ऑलरेडी मी टेलिग्रामवरती दिलेलाही होता आणि खूप सुंदर गेलेला आहे फॉलिंग ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट करून. तर असा स्टॉक जाणार आहे. हे बघा काय होतं, इथे फॉलिंग ट्रेंड लाईन होती, स्टीफ अशी ट्रेंड लाईन बनत होती. स्टॉक अगदी सेम लेवलवरून परत परत खाली येत होता आणि फायनली याने इथे ब्रेकआउट केला. ज्या दिवशी ब्रेकआउट केला त्या दिवशी इंट्राडे सुद्धा केला आणि त्याच्यानंतर स्विंगसाठी आपण इथे प्लॅन केला होता. येस, एवढा मोठा गेलेला आहे बघा, 1 वे रॅली केलेली आहे. आता माझी जी एंट्री होती तिथपासून हा जो आहे 28% वरती आहे. ऑल टाइम हाय कुठे आहे याचा, हे बघा इथे 46%, म्हणजे ऑलमोस्ट 50%चा गेन मी इथे अचीव करू शकते. आता बघा ऑलरेडी किती पर्सेंट गेलेला आहे हा, 28%, म्हणजे 30% आलाय. 20%च गेन व्हायचा बाकी आहे, इझिली मिळून जाईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला जर स्टॉक पाहिजे आहे तर तुम्हाला ही जी ट्रेंड लाईन आहे ही तुम्हाला ड्रॉ करता आली पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला ड्रॉ करता आली पाहिजे, तुम्हाला ओळखता आलं पाहिजे स्टॉकमध्ये अशी ट्रेंड लाईन बनलेली आहे. वेट करायचा आहे ब्रेकआउटचा. जेव्हा ब्रेकआउट करेल तेव्हा तुम्ही एंट्री करू शकतो. ठीक आहे. आता मी तुम्हाला काही स्टॉक्स दाखवते ज्याच्यामध्ये, येस, एक अजून दाखवते. हे बघा इथे बघा, ह्या स्टॉकने ऑलरेडी फॉलिंग ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट करून इथे ब्रेकआउट कन्फर्म केला आणि 2 कॅन्डलमध्ये हा 37% गेलेला आहे. ठीक आहे. आणि ऑल टाइम हाय पासून किती दूर आहे, भरपूर दूर आहे. आता पोझिशन नाही बनत, जसं मी तुम्हाला सांगितलं की ट्रेंड लाईन पासून खूप वरती गेलेला नसावा. आता ह्याने ओके, इथून आपण मेजर करूयात. ऑल टाइम हाय जरी बघितलं तर 130%चे गेन आहेत. सो ह्याच्यामध्ये पोझिशन कुठे व्हायला पाहिजे होती, आपली पोझिशन कुठे क्रिएट व्हायला पाहिजे होती, इथेच होऊन जायला पाहिजे होती, या ब्रेकआउट कॅन्डल मध्ये. ठीक आहे. आता हातातून गेलेला आहे, पण येस, तुम्हाला जाण्याच्या आधी पकडायचं असेल तर तुम्हाला ही ड्रॉइंग काढता येणं, असे स्टॉक्स निवडता येणं अति महत्वाचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर हे बघा, आता हा जो स्टॉक आहे याच्यामध्ये काय दिसते आहे तुम्हाला, फॉलिंग ट्रेंड लाईन. स्टॉक जो आहे अगदी सेम लेवलवरून परत परत रिजेक्शन घेत आहे. 2-3 वेळा ऑलरेडी, 1-2-3-4 वेळा रिजेक्शन घेतलेलं आहे. 5व्यांदा
ब्रेकआउट कन्फर्म केलेला आहे या स्टॉकने आणि हा जो स्टॉक आहे जस्ट एज्युकेशनल पर्पज हा मी रेकॉर्ड करते आहे आणि तुम्हाला स्टॉकचं नाव पण दिसणार नाही आहे, प्राइस पण दिसणार नाही आहे. ठीक आहे. सो जस्ट एज्युकेशनल पर्पज तुम्हाला शिकवण्यासाठी मी हा चार्ट यूज करते आहे. हे बघा इथे काय आहे, मी या सध्या जी प्राइस आहे तिथून जर मी मेजर केलं तर ऑल टाइम हाय आहे 49, ऑलमोस्ट 50%चा गेन या स्टॉकमध्ये मला दिसतो आहे. 1 ते 2 वर्षाचा मी काय ठेवणार, व्ह्यू ठेवणार आणि 50% मी इथे घेऊ शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा अजून एक दाखवते. हे बघा ह्याच्यामध्ये सुद्धा काय झालेलं आहे, फॉलिंग ट्रेंड लाईन आहे, ब्रेकआउट झालेला आहे. 3 दिवस झाले एकाच जागेवरती आहे स्टॉक. आणि येस, आपण जर लॉंग टर्मसाठी जर स्टॉक घेतो आहे तर एकदा बाय करून आपण सोडून द्यायचं असतं. ठीक आहे. ऑल टाइम हाय येईपर्यंत आपल्याला तो सोडायचा असतो. मग तो 6 महिन्यातही जाऊ शकतो, 1 वर्षात जाऊ शकतो. ठीक आहे. 1.5 वर्ष लागू शकतात, 2 वर्षही लागू शकतात. ठीक आहे. आता ऑल टाइम हाय जर बघितला तर इथे बघू शकता किती पर्सेंट ऑल टाइम हाय दूर आहे इथून. सध्याची जी प्राइस चालू आहे तिथून ऑल टाइम हाय जो आहे त्याचा डिस्टन्स किती आहे, 72%चा. ठीक आहे. 72%. येस, मी कन्सिडर करू शकते याला लॉंग टर्मसाठी आणि चांगला स्टॉक आहे. फंडामेंटल्स पण चांगले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक स्टॉक, आता इथे बघा, आता मी तुम्हाला ब्रेकआउट झालेले स्टॉक दाखवले. इथे तुम्ही बघू शकता काय आहे, याला इथे पण आम्ही शॉर्ट टर्मसाठी प्लॅन केलेला होता आणि येस, टार्गेट अचीव झालेला आहे. या फॉलिंग ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट करून स्टॉकनी थोडा वेळ टाइम स्पेंड केला इथे आणि फायनली टार्गेट दिलेला आहे. आता काय आहे, ब्रेकआउट व्हायचा बाकी आहे. या स्टॉकमध्ये ब्रेकआउट व्हायचा बाकी आहे आणि मला असेच स्टॉक शोधायचे आहेत. ठीक आहे. आता ट्रेंड लाईन पासून थोडासा खाली आहे. जेव्हा ही ट्रेंड लाईन अपसाइड ब्रेक होणार तेव्हा मी काय करू शकते, इथे पोझिशन क्रिएट करू शकते लॉंग टर्मसाठी. आता याचा जो ऑल टाइम हाय आहे, याचा ऑल टाइम हाय किती पर्सेंट दूर आहे सध्याच्या प्राइस पासून, इथून जर बघितलं तर मला दिसत आहेत 86%. 86%चे रिटर्न्स हा देऊ शकतो. ठीक आहे. अजून तुम्हाला दाखवती आहे. आता इथे बघा अजून एक स्टॉक आहे, याच्यामध्ये पण काय आहे, फॉलिंग ट्रेंड लाईन आहे. सेम लेवलवरून परत परत हा खाली येतो आहे. 1 2 3 4 वेळा ह्याने इथून रिजेक्शन घेतलेला आहे. आता हा परत इथे येतो आहे, अजून आलेला नाही आहे. मला काय करायचं आहे, ऑब्झर्व करायचं आहे. जेव्हा हा या लेवलचा वरती निघेल तेव्हा येस, या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट होणार आणि आपल्याला इथे पोझिशन क्रिएट करता येणार लॉंग टर्मसाठी. आता याचा ऑल टाइम हाय जो आहे हा आहे इथे. येस, आपण मेजर करूयात, ट्रेंड लाईन पासून आपण मेजर करूयात. इथे मला दिसत आहेत 110%, 110%, 110%. ठीक आहे. आणि चांगला फंडामेंटल्स पण आहेत. निफ्टी 200 जरी तुम्ही घेतले तर फंडामेंटल्स चांगले असणारच आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे बघा ह्या स्टॉकमध्ये अजून ब्रेकआउट झालेला नाही आहे, पण येस, नेक्स्ट ट्रेडिंग सेशनमध्ये हा ब्रेकआउट देऊ शकतो. तर आपण ब्रेकआउटच्या नंतर प्लॅन करू शकतो. 1 डेची कॅन्डल जरी क्लोज झाली या लेवलवरती तर आपण ह्याला लॉंग टर्मसाठी प्लॅन करू शकतो. ह्याच्यामध्ये जे आपल्याला जो रिवॉर्ड मिळणार आहे तो किती पर्सेंटचा असणार आहे ते आपण बघूयात. इथे बघा 32%. ओके आहे. ठीक आहे, चालेल. 32% हा देतो आहे. ठीक आहे. 32%. तर याला हा लवकरच तुमचं टार्गेट अचीव करून देईल. म्हणजे टार्गेट काय आहे, सगळ्या स्टॉकचा ऑल टाइम हाय. ठीक आहे. 32% आहे, तर छोटा रिवॉर्ड आहे. त्याच्यानंतर आहे हा एक स्टॉक. इथे बघा काय आहे, अगदी शार्प फॉलिंग ट्रेंड लाईन आहे. अजून आलेला नाही आहे स्टॉक. मला वेट करायचा आहे. जेव्हा हा या लेवलला ब्रेकआउट करेल अपसाइड त्यावेळेला मी पोझिशन क्रिएट करू शकते लॉंग टर्मसाठी. आणि इथे बघा रिवॉर्ड जो बनतो आहे तो ट्रेंड लाईन पासून जर बघितलं तर 53%चे इथे रिटर्न्स आपल्याला मिळू शकतात. 53%. येस, वेट करायचं आहे, आधीच घेऊन बसायचं नाही आहे. जस्ट
वेट करायचे आहेत. हे झाले आपले फॉलिंग ट्रेंड लाईन. तुम्हाला ड्रॉ करता येणं अति महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर हे झालं फॉलिंग ट्रेंड. आता दुसरं आपण काय बघितलं, सपोर्ट घेतलेला स्टॉक. ठीक आहे. अजून काही स्टॉक असेही असू शकतात जे सपोर्टवर आलेले नाही आहेत. ते तुम्हाला ऑब्झर्व करायचे आहे, ऑब्झर्वेशन लिस्टमध्ये टाकायचे आहेत. जेव्हा सपोर्टवर येणार, सपोर्ट जर घेणार स्टॉक, तर तिथे तुम्हाला पोझिशन क्रिएट करायची आहे, पण तो सपोर्ट पासून खूप जास्त वरती गेलेला नसावा. ठीक आहे. चालेल. आता हे बघा, आता हा एक स्टॉक आहे. इथे बघू शकता आपल्याला सपोर्ट ड्रॉ करण्यासाठी मॅक्सिमम 2 पॉईंट पाहिजे आहेत. तिसऱ्यांदा जेव्हा येईल तेव्हा आपण इथे पोझिशन क्रिएट करू शकतो. एक सपोर्ट, 2 सपोर्ट आणि येस, तिसऱ्या सपोर्टवरती मी पोझिशन क्रिएट करू शकते माझी. येस, खूप वरती गेलेला नाहीये, खूप वरती नाहीये. सपोर्टवरून आपल्याला चांगली बुलिश मारुबुजू मिळालेली आहे. वीकलीवरती प्लॅन करू शकतो. येस, इथून सध्या जी प्राइस आहे त्याच्यापासून ते ऑल टाइम हायपर्यंत जर मी बघितलं तर 100%चे रिटर्न्स हा देऊ शकतो. 100%. ठीक आहे. येस. सो असे स्टॉक तुम्हाला शोधायचे आहेत. अगदी प्रॉपर ट्रेंड लाईन तुम्हाला ड्रॉ करता आली पाहिजे. जे तुम्हाला मी आता इथे ड्रॉ करून दाखवली अशा प्रकारे ही ट्रेंड लाईन आहे इथे बनलेली आणि स्टॉक ऑलरेडी सपोर्ट घेतलेला आहे. तर येस, आपण इथे प्लॅन करू शकतो. त्याच्यानंतर हे बघा, आता हा वीकलीवर मंथलीवर मी घेऊन जाते कारण की चार्ट आपल्याला क्लिअर कळेल. इथे बघा 2 ट्रेंड लाईन आहे. दोन्ही ट्रेंड लाईनच्या वरती हा निघालेला आहे, म्हणजे सपोर्ट घेतलेले आहे. त्यातल्या त्यात सपोर्टवरती मला काय मिळालेली आहे, हॅमर कॅन्डल. मी म्हणू शकते की हा इथून वरती निघण्यासाठी रेडी आहे. तर मी काय करणार, याचा जो हाय आहे तिथून तर ऑल टाइम हाय पर्यंत बघणार. ओके, 35%चे रिटर्न्स इथे दिसत आहेत. ठीक आहे, चालेल. 35%चे रिटर्न्स, तर हा तुम्हाला लवकर अचीव मे बी 2-3 महिन्यात हा जो इथे 35% रिटर्न आहे तो देऊन देईल. तर येस, लॉंग टर्मसाठी घ्यायचा असेल तर आपल्याला 50% अबव पाहिजे आहे. पण येस, तुम्ही स्विंगसाठी असे स्टॉक जर मिळत असतील तर 2-3 महिन्याचा व्ह्यू ठेवून आपण याला बाय करू शकतो. ठीक आहे. तर जस्ट तुम्हाला ड्रॉ करता आले पाहिजे सपोर्ट. त्याच्यानंतर अजून स्टॉक बघूयात. इथे बघा, हा पण मंथली चार्टवरती आहे. अगदी स्ट्रॉंग सपोर्ट आहे. ऑलरेडी 1, 2, 3 वेळा सपोर्ट घेतलेले आहे. 4th टाइम अगदी याच लेवलवरून मला काय मिळालेली आहे, ग्रीन कॅन्डल. ग्रीन कॅन्डल मिळालेली आहे. मला बघायचं आहे की आता सध्याची जी प्राइस आहे तिथून ऑल टाइम हाय किती दूर आहे. तर इथे आहे 52% वरती आहे हा. तर येस, लॉंग टर्मसाठी आपण प्लॅन करू शकतो. ठीक आहे. सो 52% दूर आहे. अगदी सुंदर ह्याने काय बनवलेलं आहे, पॅटर्न बनवलेला आहे. तर येस, मंथलीवरती मला ग्रीन कॅन्डल दिसते आहे. मी इथे पोझिशन क्रिएट करू शकते. त्याच्यानंतर आता काही स्टॉक तुम्हाला असे पण मिळतील जे सपोर्टच्या खाली आहेत आणि सपोर्टच्या वरती निघू शकतात. ओके, सपोर्टच्या वरती जर निघत असेल तेव्हा आपण इथे पोझिशन क्रिएट करू शकतो. पण मला बघावं लागेल की किती वर आहे सध्याच्या प्राइस पासून. 41%. येस, आपण करू शकतो. ठीक आहे, 41% दूर आहे हा. त्याच्यानंतर अगेन सेम पॅटर्न आपल्याला मिळालेला आहे. इथे काय आहे, सपोर्ट, सपोर्ट ऑलरेडी सेम या लेवलवरती येऊन आपल्याला काय मिळालेली आहे, ग्रीन कॅन्डल. ठीक आहे. आता मला बघायचं आहे की ऑल टाइम हाय पासून हा किती खाली आहे. तर हा आहे 97%, ऑलमोस्ट 100%चे रिटर्न आपल्याला इथे मिळू शकतात. ठीक आहे. तर हा पण एक माझा राहू शकतो. त्याच्यानंतर ओके, ह्याच्यामध्ये तेवढे रिटर्न्स दिसत नाही आहे, पण ये सपोर्ट घेतलेला आहे आणि 26% स्विंगसाठी आपण घेऊ शकतो. येस, चालेल. तर येस, अजून एक स्टॉक आहे
इथला रेजिस्टन्स मी काढून घेते. हे बघा काय आहे, सपोर्ट सपोर्ट सपोर्ट, चांगली कॅन्डल मिळालेली आहे मला वीकलीवरती. येस, मला काय बघायचं आहे, ऑल टाइम हाय किती दूर आहे इथून. हा आहे 56%. येस, मी प्लॅन करू शकतो. ठीक आहे, तर असे हे स्टॉक्स आहेत आपल्याकडे. दुसरा अजून एक स्टॉक आहे, ह्याला डेलीवरती जर आपण बघितलं तर हा अगदी लॉंग ऑल टाइम हायपासून खूप जास्तच खाली आहे. आणि येस, जास्त दिवसाचा मी व्ह्यू ठेवून जर याला इथे परचेस केलं तर चांगले फंडामेंटल्स आहेत, चांगला रिटर्न इथे बनवू शकतो. 173%. ओ माय, 173%, ऑलमोस्ट 200%. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला अजून एक आहे ज्याचे फंडामेंटल्स चांगले आहेत आणि अगदी चांगला फॉल झालेला आहे. ऑल टाइम हाय पासून इथे आहेत 79%, मीन्स ऑलमोस्ट 80%चे रिटर्न्स इथे मला दिसत आहेत. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये बघा काय झालेलं आहे, अजून ट्रेंडलाईन आहे, ब्रेकआउट झालेला नाही आहे. ब्रेकआउट जेव्हा करेल स्टॉक या ट्रेंडलाईनचा वरती जर मला ग्रीन कॅन्डल मिळेल तर मी याच्यामध्ये पोझिशन घेणार. तो तिथपर्यंत मी काय करणार, याला ऑब्झर्व करत राहणार. ह्या स्टॉकमध्ये ऑलरेडी झालेला आहे ब्रेकआउट. येस, हे बघा आता. येस, जसं तुम्हाला मी सांगितलं की सपोर्टच्या खाली जर आला असेल स्टॉक आणि खालून जर वरती क्लोज केलेलं असेल तर तुम्हाला अशा प्रकारे मुवमेंट मिळू शकतो. म्हणजे इथे आपल्याला कोणता सेटअप बघायला मिळतो आहे, लिक्विडिटी स्वीपचा सेटअप बनलेला आहे. लिक्विडिटी स्वीप करून स्टॉक अगदी वन वे जातो. ठीक आहे, असा मिळाला तर आणखीच बेस्ट. पण आपल्याला काय पाहिजे आहे, ऑल टाइम हायपासून ॲटलिस्ट 50% खाली आलेला असेल तर मी तो लॉंग टर्मसाठी घेऊ शकते. ठीक आहे, तर ऑलरेडी गेलेला आहे तर एवढ्या वरती गेल्यावरती आपण नाही प्लॅन करायचा. ठीक आहे, आपल्याला पाहिजे आहे की सपोर्टच्या वीकलीची एक ग्रीन कॅन्डल असली तरीही चालेल. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला स्वतः शोधायचे आहेत स्टॉक्स. आणि येस, अगदी 1-2 वर्षाचा व्ह्यू ठेवून आपण इथे चांगलं रिटर्न्स जनरेट करू शकतो. इवन आपला पैसा इथे डबल पण होऊ शकतो. ठीक आहे, सो कसे वाटले सेटअप? आवडले असतील तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करून द्या. आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, शेअर करायचं आहे तुमच्या फ्रेंड्सला, फॅमिली मेंबर्सला, जेणेकरून आपले व्हिडिओ मराठी बंधू भगिनींसोबत त्यांच्यापर्यंत पोहोचतील. ठीक आहे, सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गुड बाय.